हॅलो, नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज 1 डिसेंबर 2023. आजचा दिवस कसा आहे? आनंदी आणि उत्साहाने भरपूर. या आनंदी कट्ट्यावर मी डॉक्टर शीतल डोलारे आपणा सर्वांचं स्वागत करते. फोकस ऑन प्रेझेंट, वर्तमानात जगण्यासाठी आपण आता अगदी ॲलर्ट राहणार आहोत आणि आपल्या मनालासुद्धा सतत बजावणार आहोत की अटेन्शन प्लीज. वर्तमानात जगत असताना जर का एखादा पास्टमधला विचार आला, डोकावला की जो निगेटिव्ह आहे, तर आपण अशा वेळेस काय करायचं हे आपण आता पाहणार आहोत. आणि वर्तमानात जगताना भविष्यकाळची चिंतासुद्धा जर का आपली म्हणजे त्या चिंतेने जर का आपल्याला ग्रासलं किंवा चिंतेने आपल्या मनामध्ये निगेटिव्हिटी निर्माण झाली आपल्यात, तर अशा वेळेस आपण काय करायचं हे आज आपण आत्ता बघणार आहोत. वर्तमानात समजा जर का आपण काही करत असू, कोणतीही गोष्ट आपण आत्ता काहीतरी कर्म करतोय आपण आत्ता वर्तमानामध्ये की ज्याच्यामुळे आपल्याला आनंद मिळतो आहे, पण समजा काही असं घडलं की ज्याच्यामुळे पास्टचा विचार की जो निगेटिव्ह आहे तो आपल्या डोक्यात आला, तर अशा वेळेस आता आपण काय करायचं माहिती आहे? फुल स्टॉप, पूर्णविराम लावायचा आहे. म्हणजे तो विचार जो आहे निगेटिव्ह आलेला आपल्या मनामध्ये वर्तमानात जगत असताना, त्या विचाराला आपण आता फुल स्टॉप लावायचं आहे. म्हणजे नक्की काय करायचं आहे? तर आता इथे मराठी व्याकरणातलं हे तुम्हाला माहिती आहे की कॉमा म्हणजे स्वल्पविराम, उद्गारचिन्ह म्हणजे एक्सक्लेमेटरी मार्क. आश्चर्य वाटलं की आपण उद्गारचिन्ह वापरतो. स्वल्पविराम म्हणजे छोटंसं कुठे थांबायचं असेल तर वापरतो. फुलस्टॉप इथे पूर्णविराम. पूर्णविराम इज पूर्णविराम म्हणजे तो विचार पूर्णपणे थांबून टाकायचा आहे. मग तो थांबवायचा कसा? तेव्हा आपण आपल्या मनाला म्हणायचं की हा विचार तुझ्यासाठी चांगला नाही आहे, तो विचार निगेटिव्ह आहे, अनावश्यक आहे इथे. आणि तो नकारात्मक विचार बंद करून आपण लगेच सकारात्मक विचार आणायचा आहे. आणि तो विचार आपल्या मनामध्ये एक 17 सेकंद किंवा 68 सेकंद तो मनात आपल्या सकारात्मक विचार आणायचा आहे की जेणेकरून आपल्याला पास्ट आपण विसरू. आणि हा प्रयोग तुम्ही नक्की करून बघा. इथे आपल्याला स्वमान असं मागेही एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण श्रेष्ठ स्वमान म्हणजे संकल्प घेणार आहोत, करत आहोत. की एक्झॅम्पल बघा की समजा आत्ता मी तुमच्याशी बोलते आहे आणि एखादं पास्टमधली मला घटना, माझ्या डोक्यामधला विचार निगेटिव्ह आला, ते मी लगेच इथे काय त्याचं ट्रान्सफॉर्मेशन करणार आहे की मी आनंदी आहे, मी उत्साही आहे, मी विशेष आहे आणि माझ्यातला आत्मविश्वास माझ्याकडे भरपूर आहे. ही काही सकारात्मक परिवर्तन केलेली वाक्य आपल्यासमोर मांडलेत, हे आपण नक्कीच करू शकता. तर अशा रीतीने आपण तो पास्टमधला आलेला, भूतकाळातला आलेला निगेटिव्ह विचार इथे त्याला पूर्ण विराम द्यायचा आहे आणि सकारात्मक विचारांनी त्याची जागा भरून काढायची. बघा, हा प्रयोग करून बघा. दुसरं असं की आपल्यातली सगळा जो स्ट्रेस आहे, टेन्शन्स आहे, ते रिलीज करण्यासाठी आपण आता वर्तमानात जगायला शिकणार आहोत. वर्तमानात जगलो ना तर आपली टेन्शन्स पण रिलीज व्हायला लागतात. आणि ती कशी होतील, कधी होतील? तर आपण आपलं ओझं, टेन्शन जे काही आहे ते आपण त्या आपल्या परमपिता परमात्म्याला, परमेश्वराला देऊन टाकलं पाहिजे. तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते की ॲक्च्युअली ती गोष्ट सगळ्यांना माहिती असणार आहे की एकदा देव धर्तीवर येतात आणि एक साध्या माणसाचं वेश घेऊन येतात आणि ते फिरत असतात गावागावातून. तर ते बैलगाडीतून जात असतात देव.
आणि त्यांना एक खेडेगावातला माणूस पायी पायी चालताना दिसतो. त्याच्या डोक्यावर भरपूर ओझं असतं आणि तो चाललेला असतो. तर देव त्याला म्हणतात की अरे तुझ्याकडे एवढं ओझं घेऊन चाललंस तर माझ्या गाडीत बस, तुला कुठे पोचायचं आहे म्हणजे जिथं जायचं आहे तिथे मी तुला पोचवतो. तर तो मनुष्य म्हणतो की आधी नाही म्हणतो. मग देव त्याला म्हणतात अरे पोचवतो मी, बस तू गाडीमध्ये. तर तो मनुष्य बसतो गाडीमध्ये थोड्या वेळाने आणि बैलगाडी चालवायला देव लागतात. म्हणजे देव बैलगाडी चालवत असतात आणि ते मागे वळून बघतात. तर त्याच्या डोक्यावरचं ओझं त्यांनी ते तसंच ठेवलेलं असतं आणि तो तसाच बैलगाडीमध्ये बसलेला असतो आणि ते हसतात. तर आता इथे तुम्हाला लक्षात आलं असेल की काय सांगायचं आहे ते. म्हणजे त्याच्यातनं आपण बोध काय घ्यायचा आहे की माणसाची सवय तशी असते. परमेश्वर माणसाला म्हणतो की अरे तुझं सगळं ओझं देऊन टाक आणि निश्चिंत बस. बस म्हणजे नुसतं बसून राहायचं नाही, निश्चिंत बसून काम कर. जे काय आहे ते काम तुला मिळालेलं आहे ते निश्चिंतपणे कर, सर्व ओझं मला देऊन टाक. जसं हा माणूस बैलगाडीत बसला आहे तर ते ओझं त्यांनी बैलगाडीत ठेवून शांतपणे बसावं की नाही, पण तो तसं नाही करत. ते ओझंसुद्धा डोक्यावर ठेवतो आणि त्या स्थितीमध्ये तो बसतो. तसं माणसाचं आहे. म्हणून आता आपण काय करायचं आहे की डायरी मेंटेन करायची आहे आणि रोज रात्री झोपताना जे काही आपलं ओझं आहे ते सर्व त्या परमेश्वराला लिहून देऊन टाकायचं आहे आणि म्हणायचं हे ओझं तुझं आहे, माझं नाही आहे, आणि मोकळं व्हायचं आहे. आणि मग आपण जगायला, वर्तमान काळात जगायला आपण किती मोकळे होतो हे एकदा हा प्रयोग तुम्ही करून बघा. खूप हलकं हलकं वाटायला लागतं. आपण परमेश्वराशी योग लावत नाही. परमेश्वराशी योग एकदा लावून बघा. योग म्हणजे कनेक्शन. त्याचं कनेक्शन तुमच्याशी जुळायला लागलं ना, तर त्याच्यासारखा आनंदच नाही आहे हो. हे एकदा तुम्ही करून पहा. आणि हे भक्तिमार्गामध्ये आपल्याला कित्येक गुरु आहेत. त्यांनी आपल्याला अनुसंधान कसं साधायचं हेही शिकवलं आहे. आत्ता जो राजयोग मेडिटेशन कोर्स आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे शिकवलं जातं की परमेश्वराशी योग कसा लावायचा. असे कितीतरी आपले गुरु होऊन गेलेले आहेत, आध्यात्मिक गुरु आहेत. त्यांनी आपल्याला शिकवलेलं आहे. फक्त परमेश्वराशी योग लावा आणि ते योगातनं त्याची जी शक्ती आहे ती शक्ती तुमच्याकडे आपलं आपोआप योगाने मिळते. कारण आपण त्या परमेश्वराचे संतान आहोत, बच्चे आहोत. जसं आपल्या आईवडिलांचे गुण आपल्यामध्ये असतात ना, तसं ते तो परमात्मा आपल्या मातपिता आहे. बंधू सखा सगळे नाती त्या परमेश्वराशी एकदा जोडून तर बघा. म्हणजे बघा की काय अनुभव यायला लागतात. अनुभव आपल्याला यायला लागतील आणि सगळं ओझं त्या परमेश्वराला देऊन टाका. म्हणजे व्यर्थ विचारांचं ओझंसुद्धा देऊन टाका. हे एकदा करून बघा. हे मी करते आणि मला जो आनंद मिळतो ना, तो खूप म्हणजे त्यात तो अवर्णनीय आहे. त्याचा आनंद मी इतर आनंदाशी कंपेअर नाही करू शकत. अजून एक छोटंसं उदाहरण देऊन सांगते की माणूस कसा प्रेझेंट टेन्समध्ये जगत नाही आणि फोकस ऑन गुड जर का केलं नाही तर प्रेझेंट टेन्समध्ये माणूस जगू शकत नाही. त्याचं एक आत्ता लेटेस्ट झालेलं उदाहरण मी आपल्यासमोर मांडणार आहे की एक पेशंट आहे. माझा आत्ता होता जस्ट घडून गेलेली घटना आहे. पास झाली ती ऑफकोर्स. आपण आत्ता काळांमध्ये बोलते म्हणून तुमच्याशी हे बोलते आहे की तो पेशंट माझा गावाला गेलेला असताना आजारी पडला. 2 दिवस त्यांनी खूप पेनमध्ये काढलं आणि तिथून आमचं म्हणजे तो इथे आला पुण्यामध्ये आणि नंतर त्याचा मला फोन आला की असं असं झालं आहे. तर मी सांगितलं की आपल्याला अशा अशा टेस्ट करायला लागतील, ECG काढायला लागेल. कारण तो त्याच्या ज्या कंप्लेंट्स बघून असं वाटत होतं की कुठेतरी हार्टमध्ये प्रॉब्लेम आहे, ब्लॉकेजेस असतील. एक अंतर्मनामध्ये ते एक संकेत मिळाला होता, इंट्युजन होतं आणि त्याप्रमाणे तसंच झालं की मोठे मोठे ब्लॉकेजेस निघाले त्या पेशंटला आणि तो ॲडमिट झाला. पण आता गंमत अशी झाली की तिला पुढची सर्जरी करायला सांगितलेली पेशंटला. पण त्या पेशंटचं असं म्हणणं आहे की हे माझ्या बाबतीत का असं घडलं आणि जर का असं झालेलं आहे तर 2 दिवस मी गावाला असताना मला पुढे प्रॉब्लेम का नाही आला. आता बघा विचार कसे येत आहेत माणसाच्या मनामध्ये की ॲक्च्युअल आता ही घटना घडून गेली आहे. ते पेन 2 दिवस तिने सहन केलं आहे पण तिथे तिला झालं नाही काही. ही चांगलं नाही का गोष्ट झाली. तिचं नशीब बलवत्तर म्हणून ती इथपर्यंत आली, तो पेशंट इथपर्यंत आला आणि इथे इन्व्हेस्टिगेशन करून प्रॉपर लाईन ऑफ ट्रीटमेंट मिळाले आणि त्याचं जे आयुष्य आहे ते बळकट होतं आणि आता तो पेशंट
चांगला होतो आहे, त्याला चांगली ट्रीटमेंट मिळते. पण ह्या चांगल्या गोष्टी ज्या घडल्या त्याच्याकडे फोकस न होता माझ्या बाबतीत असं काय घडलं, इतके दिवसात असं नाही झालं आणि असं आत्ताच का झालं, मलाच का असं झालं आहे आणि ते आधी का नाही झालं, हे किती अनावश्यक आणि नकारात्मक विचार त्या पेशंटच्या मनामध्ये आले. तसंच काहीसं सगळ्यांच्या बाबतीमध्ये होतं. म्हणून आता इथे एक हे उदाहरण म्हणून सांगितलं आहे की असं खूप जणांच्यामध्ये होतं की हे माझ्या बाबतीत का झालं, माझ्या बाबतीत का झालं. म्हणून इथे जो आधीचं सांगितलं गेलं की पूर्णविराम असा विचार यायला लागला की तिथे पूर्णविराम देऊन टाकायचा आहे. क्वेश्चन मार्क नाही द्यायचा. काय झालं, कसं झालं, आश्चर्य वाटून अरे बापरे आता काय होईल, उद्गारवाचक आणि कुठलीही चिन्ह न देता पूर्णविराम तो स्टॉप करायचा. आणि जे काही आत्ता घडतं आहे की आता मला चांगली ट्रीटमेंट मिळाली आहे, माझ्या बाबतीत चांगलं घडतं आहे आणि जेव्हा हे आता वर्तमान चांगला होतो आहे तर फ्युचर नक्कीच चांगलं घडणार आहे. आणि सर्वात आत्ता आधीचं जे काही मी बोलले तसं की ही आय द ट्रस्टी, हे जे काय मला शरीर मिळालं आहे ते हे माझं नसून ते परमेश्वराचं आहे आणि माझी सगळी ओझी मी त्याला देऊन टाकली आहे. ही जर का भावना त्या परमेश्वराशी योग लावल्याने ती आपल्यामध्ये येते आणि प्रेम असायला पाहिजे त्या परमेश्वराच्या विषयी. हे जर का आपलं प्रेम एस्टॅब्लिश झालं, एस्टॅब्लिश हा शब्द मुद्दामून वापरते आहे, तो कनेक्शननी होईल. कोणाशी योग जुळून आला ना तर प्रेम निर्माण व्हायला लागतं किंवा आपोआपच ते प्रेम यायला लागतं. प्रेम हा चॅप्टर खूप बोलायचा वेगळा आहे, तो आपण नंतर कधीतरी बोलणार आहोत. पण सांगायचं तात्पर्य काय की जर का सगळा बोज आपण त्या परमेश्वराला अर्पण करून टाकला ना तर आपलं मन हलकं होऊन जातं आणि मग आपण एकदम खूप हलकं वाटायला लागतं आणि लाईट फील वाटायला लागतं. लाईट म्हणजे प्रकाशमान ॲज वेल ॲज दोन अर्थ आहे तिथे लाईटचे. ते म्हणजे खूप हलकं होऊन जातो आणि आपल्यातली पॉझिटिव्ह एनर्जी वाढते आणि आपला जो बायो एनर्जेटिक फील्ड आहे, ऑरा आहे, तेजवलय आहे, ज्याला आपण आभामंडलक म्हणतो, ते खूप पॉझिटिव्ह होतं, प्रकाशमय होतं आणि आपल्यातून पॉझिटिव्ह एनर्जी इतरांना पण मिळायला लागते, वातावरणात पण मिळायला लागते आणि आपल्यामुळे इतर जण पण पॉझिटिव्ह व्हायला लागतात. म्हणून फोकस ऑन प्रेझेंट आणि वर्तमानात जगणं हे किती इम्पॉर्टंट आहे हे तुमच्या आता लक्षात आलं असेल. कारण वर्तमानात जगण्याचे फायदे किती आहेत बघा, की आपला आत्मविश्वास वाढतो, आपली निर्णयशक्ती वाढते, आपल्याला सामना करण्याची शक्ती आपल्यातली आहे ती वाढते, आपल्यातली एकाग्रता शक्ती वाढायला लागते. वर्तमानाची शक्तीच अशी स्वतःची इतकी पॉझिटिव्ह आहे की ती ह्या पुढच्या सगळ्या शक्ती आहेत त्या ॲटोमॅटिक आपल्यामध्ये यायला लागतात. एक निर्भयतेची शक्ती सुद्धा आहे ती वर्तमान शक्तीमुळे आपल्याला मिळायला लागते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट माहिती आहे का काय होते, ते म्हणजे आपण आनंदी राहतो आणि आपल्या आनंदामुळे आपण इतरांना सुद्धा आनंदी करतो. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की जी वर्तमानात जगल्यामुळे होते, ते म्हणजे आपण हेल्दी राहतो. वेन वी आर हॅपी वी विल बी हेल्दी. उलटं आपण विचार करतो की आपण हेल्दी असेल तर हॅपी राहू, तसं नाही. आपण हॅपी असलो तर आपण हेल्दी राहू. बघा हे किती सोपं गणित आहे. तेव्हा आपण आजपासून वर्तमानात जगण्याचा प्रयत्न नाही, जगणारच आहोत. नुसतं प्रयत्न करणार नाही आहोत तर जगणारच आहोत. सो स्वस्थ रहा आणि मस्त रहा. स्वस्थ रहा, मस्त जगा. ऑल द बेस्ट. हॅव अ नाईस डे. स्टे ब्लेस्ड, हॅपी, हेल्दी अँड वेल्दी. थँक्यू. धन्यवाद. आवडलं तर जरूर लाईक करा. इतरांना हा व्हिडिओ शेअर पण करू शकता. आणि हो, हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद.